तर यशवंत किल्लेदार यांची ही प्रतिक्रिया। तर नवी मुंबईत भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। मोठी महत्त्वाची घडामोड नवी मुंबईतनं। तर भाजपकडनं शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड। प्रभाग 95 मध्ये ठाकरे गटाचे हरी शास्त्री आघाडीवर आहेत। प्रभाग 67 मध्ये भाजपचे दीपक कोतेकर विजयी झाले। तर प्रभाग 96 मध्ये दादा गटाच्या आयशा खान या आघाडीवर आहेत। एकमेव जागा आहे ही अजित पवारांसाठीची। तर प्रभाग 95 मध्ये ठाकरे गटाचे हरी शास्त्री आघाडीवर आहेत। प्रभाग 67 मध्ये भाजपचे दीपक कोतेकर विजयी झालेले आहेत। तर प्रभाग 96 मध्ये दादा गटाच्या आयशा खान या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे 121, ठाकरे बंधू 71 जागांवर, काँग्रेस आणि वंचित 21 जागांवर आणि इतरांना 13 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। अवघे काही आकडे आता उरलेले आहेत जे निवडणूक आयोगाकडून येणं बाकी आहे। नक्कीच मुंबईतलं हे चित्र आपण पाहतो आहोत। काहीच जागांचे निकाल बाकी आहेत। तर पुण्यातला आपण आकडे पाहूया। एक महत्त्वाची घडामोड नवी मुंबईतनं सुद्धा समोर येते। तर नवी मुंबईमध्ये भाजपकडनं शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद खरं तर या निवडणुकांमध्ये समोर आलेला होता। त्यानंतर नवी मुंबईत भाजपकडनं शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय या ठिकाणी फोडण्यात आलंय। शिवसेनेच्या विजय माने यांचं नेरूळमधलं कार्यालय या ठिकाणी फोडण्यात आलेलं आहे। नवी मुंबईमध्ये सत्तेतलेच हे दोन मित्रपक्ष आमने सामने होते। मात्र आता सध्या प्रभाग 31 मधली मुंबईतली अपडेट। भाजपच्या मनीषा यादव यांचा मुंबईत प्रभाग 31 मध्ये विजय झालेला आहे। तर मुंबईमध्ये प्रभाग 31 मध्ये काँग्रेसच्या भाग्यलक्ष्मी राजपुरोहित या पराभूत झालेल्या आहेत। 118 मधून ठाकरे गटाच्या सुनीता जाधव या विजयी झाल्या आहेत। तर प्रभाग 31 मध्ये मुंबईत भाजपच्या मनीषा यादव यांचा विजय। तर इथूनच काँग्रेसच्या भाग्यलक्ष्मी राजपुरोहित पराभूत झाल्यात। तर मुंबईमधली आकडेवारी पुन्हा एकदा आपण पाहूया। भाजप शिवसेना या ठिकाणी 121, तर ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी या ठिकाणी 71 जागांवर, तर काँग्रेसच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेस वंचित या ठिकाणी आता 23 जागांवर। मुंबईतली महत्त्वाची आकडेवारी। तर कल्याण डोंबिवलीत काय चित्र? 45 जागांसह भाजप, शिवसेना 43 जागांसह एकत्रितपणे त्या ठिकाणी पुढे आहेत। शिवसेना 8 आणि मनसे 4 जागांवर, तर काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 1 जागेवर। सगळ्या महापालिकांचे निकाल आतापर्यंत स्पष्ट समोर आले। ठाण्यामध्ये शिंदेने आपला गड राखला 55 जागा, तर 25 जागा भाजपला, ठाकरेंना 1 आणि शरद पवारांना 11 जागा या ठिकाणी मिळाल्यात। काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नाही। तर पुण्यातलं चित्र भाजप 118 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष आणि शिवसेना 1 जागेवर त्या ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस 16, शिवसेना ठाकरेंची 1 जागेवर आघाडी त्या ठिकाणी। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी दादांची 17 आणि शरद पवारांना 2 जागा मिळालेल्या आहेत। 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा दादांना मोठा धक्का। तर नाशिकमध्ये मात्र भाजप पूर्ण बहुमतात 72 जागा। शिवसेना आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्रितपणे लढल्या होत्या। मात्र शिवसेनेला 26 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरेंना 15, मनसेला 1 आणि काँग्रेसला 3 जागा नाशिकमध्ये मिळाल्या आहेत। नाशिकमध्ये भाजप सत्ता स्थापन करते। तर कोल्हापूरमध्ये मात्र सगळ्यात मोठा पक्ष ठरून सुद्धा काँग्रेसला सत्ता मात्र स्थापन करता येणार नाही, कारण महायुती या ठिकाणी 42 जागांवर आहे, भाजप 24 जागांवर आहे। विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांना फोन केलेला आहे। तर तुमचं दादर आम्ही सांभाळलं, किल्लेदारांचा ठाकरेंना हा निरोप आहे। तर मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार दादरमधून विजयी झाले आहेत। विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांना फोन केलेला आहे। तर तुमचं दादर आम्ही सांभाळलं, किल्लेदारांनी ठाकरेंना हा निरोप दिला। मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार दादरमधून विजयी झाले। राज ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे किल्लेदार विजयी झाले। मला खूप खूप आनंद होतोय आणि याचं संपूर्ण श्रेय मी राजसाहेब आणि उद्धव साहेबांना देत आहे। त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते, शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक यांनी खूप खूप मेहनत केली। मला प्रचार करताना जी साथ दिली त्यात सगळ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं देखील मला खूप खूप आभार मानावेसे वाटतात। त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत, वरिष्ठ पदाधिकारी आहेत, यांनी देखील मला खूप सपोर्ट केला। वेळोवेळी माझ्या कार्यालयाला भेट देणं, माझ्या प्रचारात भेट देणं, अगदी अनिल भाऊ असोत, महेश असो, आमचे सरदेसाई असोत, अमितजी असोत, आदित्यजी असो, उद्धवजी असोत, राजसाहेब असोत, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी
खरोखर माझ्यावर खूप प्रेम केलं, प्रचारादरम्यान मला खूप सहकार्य केलं. मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. अरे हो, धन्यवाद थँक्यू. हो हो हो, तुमचं हृदय मी सांभाळलेलं आहे, तुमचं हृदय मी इंटॅक्ट ठेवलेलं आहे. येस 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 येस. धन्यवाद धन्यवाद साहेब, धन्यवाद धन्यवाद साहेब, धन्यवाद थँक्यू.